नमस्कार सर्वांना आणि मनापासून सर्वांचं स्वागत करते मी. आज आपला दिवस म्हणजे काल आपण काय शिकलो ते एक थोडंसं बघूया आपण की काल आपण काय शिकलो होतो की आपले मूल्य काय असावे है ना आपल्या जीवनावर आपले मूल्य कसे असावे याच्याबद्दलचं आपण चिंतन केलं होतं. आणि आज आपण बघणार आहे त्याच्या पुढचं की जो काही आपण आत्मविकास करतो आहे म्हणजे आत्म साक्षात्कार केलं मग त्याच्यानंतर आपण त्याचे मूल्य बघितले. आता त्याचं विकास करणं म्हणजे सेल्फ इव्होल्युशन याला म्हणतात म्हणजे आत्मविकास ह्या विषयावर आपण चिंतन करू म्हणजे बघूया की काल आपण हेही बघितलं की बिकमिंग म्हणजे इंटिग्रिटी आहे ना. बिकमिंग विथ इंटिग्रिटी म्हणजे मी जे आतमध्ये आहे तेच मी बाहेर आहे, मी जे बोलते आहे तेच मी करते आहे. तर अशा पद्धतीने बिकमिंग हा ह्या प्रवासामध्ये आत्मविकास म्हणजे सेल्फ इव्होल्विंग हा सुद्धा खूप महत्वपूर्ण विषय आहे. तर आज आपण याच्याबद्दल हे करू. पण हा विकास म्हणजे फक्त बाह्य स्वरूपाचा नाही. विकास म्हणजे असं नाही की मी आज घर बांधलं तर मी इथे जॉब लागला तर मी कार घेतली तर मी असं केलं तर मी हे शिकले मी ते शिकले. आतमधला विकास, आतमधला विकास म्हणजे अंतर्मनाच्या भावना बघणं, अंतर्मनामध्ये डोकावून पाहणं की माझ्या आतमध्ये मी काय भावना आहेत, काय विचार आहे. आणि याची म्हणजे आत्मिक पातळी पण म्हणजे आपल्या आत्मिक पातळीवर पण याचा परिणाम होतो ह्या स्वरूपाचा. तर ह्याला आपण म्हणू आत्मविकास म्हणजे स्वतःचा विकासातूनच मग इतरांचा आपण विकास करू शकतो. जर तुम्ही स्वतःच विकसित नाही तर दुसऱ्यांना काय शिकवणार आहे तुम्ही? हो ना. आता हे सेल्फ इव्होल्युशन म्हणजे काय, म्हणजे आत्मविकास म्हणजे काय? तर म्हणजे स्वतःच सतत नव्याने घडणं, स्वतःच सतत नव्याने घडणं म्हणजे कालची नंदिनी वेगळी होती, आज नंदिनीच्या काहीतरी वेगळं लक्षात आलं, वेगळ्या डायरेक्शन तिच्या लक्षात आलं की अरे काल मी असा विचार करत होते, आज असं नाहीये. असं असतं बरं का. म्हणजे नव्याने घडणं, वाढणं आणि समजूतदार होणं म्हणजे स्वतःच स्वतःमध्ये बघायचं आहे, स्वतःच स्वतःमध्ये नव्याने घडायचंय. असं ठप्पा नाही मारायचा आहे की बस नाही नाही माझा हा स्वभाव आहे, कुछ भी हो जाए मैं नाही बदलूंगी, मला हे असं करायचंय, मला हे आवडतं, माझं हे असं स्वप्न होतं, माझं हे असं आहे. नाही, त्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही जेव्हा स्वतःला नव्याने घडवता काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, काही गोष्टी धराव्या लागतात, काही गोष्टी घ्याव्या लागतात. याला म्हणतात नव्याने घडणं, नव्याने वाढणं किंवा समजूतदार होणं. त्या सिच्युएशन पद्धतीने स्वतःची समज वाढवणं म्हणजे समजूतदार होणं. आणि आजही जे मी आज तुमच्याशी बोलते तर हे आज माझं रूप काय अंतिम नाही आहे. हेही काहीतरी बदलतच जाणार आहे. म्हणजे कालचं रूप होतं तेही बदललं. आज आता मी तुमच्यासोबत माझ्यासोबत मी जे काही तुम्हाला सांगते तर ते पण स्वरूप अंतिम नाहीये. काय माहिती पुढे अजून वेगळी काहीतरी नंदिनी सापडेल तुम्हाला. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवशी आपण रोज काहीतरी नवीन शिकतो, रोज काहीतरी अनुभव घेतो आणि त्या अनुभवानुसार आपण बदलतो. तेच सगळं याला ह्याच परिस्थितीला ह्याच सिच्युएशनला बिकमिंग म्हणतात. तर बिकमिंग हे कधीच थांबत नाही, कधीच नाही. एकेका क्षणामध्ये आपण घडत जातोय, बदलत जातोय, अनुभव घेत जातोय, शिकतो आहे. आता हे शिकणं म्हणजे कसं, तर कशा पद्धतीने आपण ह्या आत्मविकासाच्या स्तरांवर शिकतो. तसे किती 3 स्तर आहेत. 3 स्तर म्हणजे कोणते, मानसिक, भावनात्मक आणि आध्यात्मिक. शारीरिक तर आहेच आहे, म्हणजे कालचं शरीर आजचं शरीर माझं वेगळं आहे. लहान 5 वर्षाची नंदिनी वेगळी असेल, 50 वर्षाची वेगळी असेल, 60 वर्षाची वेगळी असेल नंदिनी, है ना. हे तर शारीरिक आहे, हे तर बदलणारच. पण आत्मविकास म्हणजे जे दिसत नाही त्याच्यामध्ये बघायचं आहे, तर मानसिक म्हणजे माइंड, माइंड म्हणजे विचारांची शक्ती. आधीची नंदिनी कशी होती, किती लवकर घाबरून जात होती. पैशाला कोणी घाबरतं का? पण नंदिनी घाबरत होती, कारण तिचा माइंड तसा सेट झाला होता. तिची विचारशक्ती तेवढीच होती. तिची निर्णय क्षमता घेण्याची क्षमताच नव्हती की मी निर्णय घेऊ शकते, कारण कधी त्याची सवयच नाही लागली होती निर्णय घ्यायची. लहानपणी वडील, भाऊ, नवरा सगळे ते जे म्हणाले ते येस सर, येस बॉस, हो की नाही. तर त्यामुळे निर्णय क्षमतेची पूर्णतः कमी होती. आणि शिकण्याची तयारी काही, तर शिकण्याची तयारी म्हणजे काय,
स्वयंपाकात जास्तीत जास्त बेस्ट पुरणपोळ्या कशा बनवायच्या, भजे कसे बनवायचे, बस. हा ना. तेच होतं, अजून काय होणार जास्तीत जास्त. खूपच झालं तर मुलांना शिकवण्याची तयारी. मग पुढे त्यांचं हे आलं तर त्यांच्यामुळे तुला वाटल्यास इंग्लिश मिडियम त्यांचं होतं तर हिस्ट्री जॉग्राफी म्हणजे शुभीला कठीण वाटायचं, तर तिला मराठीमध्ये समजवण्यासाठी मला मराठी मिडियमची पुस्तकं घेऊन देत होते. आणि मग मराठीमधून मी समजवली की मग मी तिला इंग्लिशमधून म्हणजे तुटक ताटक काहीतरी आपलं करून शिकवावं लागायचं. तर कुठेतरी आपल्याला म्हणजे एका लिमिटेड याच्यामध्ये त्यावेळेस म्हणजे शिकण्याची तयारी होती किंवा शिकत होते. पण जेव्हा तुम्हाला आत्मविकास करायचा आहे, तर तुमची विचारशक्ती त्याच्यावर तुम्हाला फोकस करावा लागेल. तुमची निर्णय क्षमता तुम्हाला घ्यावी लागेल. तुमची शिकण्याची तयारी असायला पाहिजे. म्हणजे जसं आज तुम्हाला हे जर मी जे बोलते आहे हे विचार आवडत असतील, तर ह्या प्रोग्रामला यायचं की नाही, ही निर्णय क्षमता तुमची. ओव्हरलॅप दुसरे प्रोग्राम असतील तर हा घेऊ की हा करू. जसं मी आता, मला ओव्हरलॅप झाला होता माझा प्रोग्राम, पण मी तो सोडला. आणि आणि तोही मला सोडा असं वाटत नाही, तो तो माझा पेड प्रोग्राम होता. पण तरी पण म्हटलं नाही नाही, मी इथे वेळ दिले. मग माझी किती धडपड झाली तुम्हाला जॉईन करायला, आज मी उशीर झाले तर. पण माझी निर्णय क्षमता इथे ठरली एकदम, की नाही मला हे द्यायचंच आहे. आणि कारण तुमच्यासोबत माझी पण शिकण्याची तयारी आहे, याच्यातून मी पण शिकते. तर हे मानसिक म्हणजे स्तर म्हणजे आत्मविकासाचं पहिलं स्तर आहे. दुसरं स्तर आहे भावनात्मक म्हणजे हार्ट. मानसिक म्हणजे माइंड विचार, आणि भावनात्मक म्हणजे हार्ट. म्हणजे भावना समजून घ्यायचं, कुणाच्या तरी दुसऱ्यांच्या म्हणा किंवा स्वतःच्या पण. तुम्ही स्वतःच्याही भावना समजल्या ना तरी पुष्कळ आहे. आपण स्वतःच्याही भावना शिकत म्हणजे समजून घेत नाही, की मला खरंच दुःख झालं का, की मला आनंद झालं का, की दुसरे आनंद झाले म्हणून तुम्हाला आनंदी व्हावं लागतंय, दुसरे दुःखी करतात म्हणून तुम्ही दुःखी होता का. ते भावनिक म्हणजे तुमच्या हार्टला तुम्हाला विचारावं लागेल. माफ करणं, प्रेम करणं, प्रेम देणं, कॉन्ट्रीब्युशन म्हणजे हा. जसं आज तुमच्याशी मी भावनात्मक जोडलेली आहे, की नाही मला म्हणजे लोक वाट बघतात. एक जरी असेल व्यक्ती माझी वाट बघत असेल तरी पण मला असं वाटतं नाही, वाट बघते ती माझी, तिला माझी गरज आहे, मला गेलंच पाहिजे. तर मी माझं बाजूला ठेवेल. तर हे ट्रू प्रेम. माझं तुमच्याशी रिलेशन असं पाहिलं तर काहीच नाही, एक मैत्रीण मी जोडते सामाजिक याच्याने. पण भावनात्मक मी ह्या प्रोग्रामशी जोडलेली आहे. तर हे आपल्या आत्मविकासाचे स्तर आहेत. आणि तिसरा म्हणजे आध्यात्मिक. आणि आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल म्हणजे काय होतं, की स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव तुम्हाला होतो. किती पैशाच्या मागे धावशील यार. मिळाला ना पैसा, होतोय ना, एक दिवस तरी उपाशी झाली का, राहिली का, किती काय आहे, सगळं काही आहे, कशासाठी धावते अजून. तर आता तुला जो मिळालाय सुखाचा क्षण मिळतो आहे, जो तुला माहितीये की कसं म्हणजे इझिली आपण दुःखाला सारून सुखाला आपण आज आपल्याकडे घेऊ शकतो. मग हे अनुभव तू दुसऱ्यांशी का नाही वाटत. हाच जो मला माझ्या स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव आलेला आहे, तोच अस्तित्वाचा अनुभव तुम्हाला द्यावा, मिळावा. ह्याच्याने म्हणजे मी आध्यात्मिकतेने पण ह्या स्तरावर जागृत आहे. तर म्हणजेच आत्मविकासाचे 3 स्तर कोणते आहेत, मानसिक, भावनात्मक आणि आध्यात्मिक. ह्या तिन्ही स्तरावर आपल्याला जागृत असणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक एक अनुभव आपल्या लाईफ मधला आपल्याला एक पायरी वर घेऊन जातो. मग तो सुखाचा असो, चांगला असो, वाईट असो. चांगले अनुभव शिकवतात, वाईट अनुभव शिकवतात, कसं म्हणजे हे करतात. सगळं हे सगळं कसं आहे, शिकवण्याचा म्हणजे एक बिकमिंगचा भाग आहे. त्याला चांगलं किंवा वाईट आपण त्याला दृष्टिकोन देतोय. नाहीतर ब्रह्मांडामध्ये दृष्टिकोन काहीच नाहीये. तो फक्त अनुभव देतो. तुम्ही त्याला चांगलं म्हणणार, तुम्हाला आवडलं तर चांगले अनुभव, नाही आवडले तर वाईट अनुभव म्हणताय. पण दोन्ही पण बिकमिंगचा भाग आहे. आलं लक्षात. नंतर असं आहे की म्हणजे बिकमिंग म्हणजे आपला बदल सतत स्वीकारत राहणं. म्हणजे मी असाच आहे, हा आपणच बाप आहे, आपणच भगवान आहे, किंवा मी असाच आहे. कोणी म्हणतात ना, अरे जरा नीट तर बोल, चांगलं तर बोल जरा, काय आहे असं. मी असाच आहे, समज नाही तर समज, नाही तर जा. केवढा ऍटिट्यूड. याच्याने तुमचं बिकमिंग, तुमचं घडणं नाही बनत. ही संकल्पना सोडून द्यायची आहे. त्यापेक्षा मी कसा होऊ शकतो असा दृष्टिकोन ठेवायचा.
मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही म्हणजे सगळ्यांशी म्हणजे एकदमच गोडच बोललं पाहिजे, अगदी छान तुम्हाला नाही येत तरी असं असं नाहीये. पण तुमचा प्रत्येकासोबत असा ॲटिट्यूड मी असाच आहे, माझा स्वभावच असा आहे, हा ॲटिट्यूड प्रत्येकासोबत बरोबर नाहीये ना. कुठे कोण लहान मोठं किंवा कोणी आपल्याकडनं शिकतात, कुठून आपण शिकतो, कोणी आपला गुरु असतात तर कोणी आपल्याला गुरु बनवतात. त्याच्यामध्ये तुमचा दृष्टिकोन प्रत्येक ठिकाणी बदलत राहिलं पाहिजे. म्हणजे हा बदल स्वीकारला पाहिजे आपण, की मी कोणासोबत बोलते, मी कसं वागते, कोणती सिच्युएशन आहे. मग कधी कधी आपल्याला स्वतःला क्षमा मागावी लागते, तर कधी कधी क्षमा करावी लागते. कधी प्रेम मागावं पण लागतं आपल्याला, प्लीज मला एवढं दे ना. भूक लागली तर आईला जेवण मागतं जसं बाळ. तो नाही की मी रडो नाही तर नको, आईला आहे ना, आई खूप प्रेम करते म्हणते ना तर देईल मला, असं बाळ म्हणतो का? रडावंच लागेल त्याला. त्याच्याशिवाय नियती पण म्हणजे दूध देत नाही. तर मी कसं होऊ शकते, मी कसं स्वतःला चेंज करू शकते, हा दृष्टिकोन नेहमी ठेवायचं. पण तुम्ही आणि याचा हे लक्षात घ्या की याचा अर्थ असा नाही की आपण अन्याय सहन करायचा आहे. जिथे तुमच्यावर अन्याय होतो आहे तिथे पण हा प्रश्न विचारला की मी आता कसं स्वतःला बदलू शकते, कसं होऊ शकते, तर तिथे पॉवरफुल बना तुम्ही. तुम्हाला तिथून बस इनफ इज इनफ म्हणता आलं पाहिजे. कोणी तुमच्यावर हात उचलतोय किंवा तुम्हाला शिवीगाळ करतोय, तुमच्यावर अन्याय करतोय, थांबवता पण आलं पाहिजे. तुम्हाला याचा अर्थ असा नाही की नाही नाही मी चांगलंच दाखवेन, मी चांगलंच कसं चांगलं मी इथे चांगलं किंवा वाईट नाही सांगितलेलं आहे. मी एवढाच प्रश्न विचारायला सांगितलाय दृष्टिकोन, की मी कसा होऊ शकतो, मी असंच आहे असं म्हणण्यापेक्षा मी कसा होऊ शकतो, म्हणजे मी कशी बदलू शकते किंवा कसं होऊ शकते. तर हे जेव्हा कसं होण्याची प्रक्रिया आहे ना, ही आपली बदल करण्याची म्हणजे बिकमिंग करण्याची सिच्युएशन असते. तर हा दृष्टिकोन आपल्याला लक्षात ठेवायचा असते. ठीक आहे. जसं आता तुळशीदासांचं एक उदाहरण आहे. तुळशीदास म्हणजे संत महात्मा एक होते. ते आपल्या पत्नीवर किती प्रेम करत होते. त्यांचं म्हणजे एवढं होतं, म्हणतात की ते म्हणजे पत्नी बाहेर गेली तर तिच्या मागे मागे चालले गेले होते वगैरे, म्हणजे खूप त्यांच्याबद्दल खूप सुंदर स्टोरीज आहेत. पण तरी पण त्यांच्यावर प्रेम करता करता त्यांनी स्वतःचं प्रेम, स्वतःवर प्रेम म्हणजे आत्मप्रेम किंवा आध्यात्मिक मार्ग निवडला. आणि आध्यात्मिक पद्धतीने म्हणजे ते संत एक झाले. तर हा एक इव्होल्युशन आहे. त्याच्यासाठी त्यांनी संत महात्मा होण्यासाठी म्हणजे बायकोला सोडणं, संसार नाही सोडलाय. पण ते एक समज त्यांनी आपल्यामध्ये परिवर्तन करण्याचा दृष्टिकोनातून हे केलं, म्हणजेच आपलं बिकमिंग बदलवलं, बिकमिंगला लक्षपूर्वक बदलवलं. म्हणजे जाणून बुजून की मी हे घडत आहे. है ना? तर हे आपल्याला हे करायचं आहे. आता आपले साधा व्यक्ती, आता हे तर मोठ्या संत महात्मांचं सांगितलं, पण मी तुम्हाला आपल्यासारख्या लोकांचं की आपण स्वतःच कडे बघायचं की आपण पूर्वी कसं होतो. जसं कोणी रागीट असतं, स्वार्थी असतात किंवा घाबरट असतात, भित्रे असतात, किंवा मी काहीच नाही करू शकत, माझ्याच्याने काहीच होणार नाही, मी कसं करेन, लोक काय म्हणतील, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण हे करत असतो, विचार करत असतो. मला पण स्वतःला वाटायचं रेखी सारखा आणि टॅरो सारखा विषय करून आणि लाख रुपये कसं कमवणार आहे. कारण वेद सरांनी माझं जेव्हा प्रोग्रामिंग केलं, बोले नंदिनी जी आप क्या कितना कमाना चाहते हैं? तर मी एवढ्या मुश्किलने किराणाचे इतके, दूधवाल्याचे इतके, याचे तितके, त्याचे असं हिशोब करून मनातल्या मनात मोठा मुश्किलने म्हणजे हिम्मत करून, अगदी असं डेअरिंग करून 50,000 रुपये महिना, खूप डेअरिंग लागली होती मला. तर त्यावेळेस ते म्हणजे 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. तर त्यावेळेस ते हसले, म्हणे मॅडम जाता क्या है, 1 लाख तो बोलो कम से कम, जाएगा क्या आपका, नहीं मिलेगा तो नहीं मिलेगा, कहाँ अभी मिल रहे, तो नहीं मिलेंगे तो नहीं मिलेंगे, लेकिन करो तो, डेअरिंग तर करो. त्यावेळेसच म्हणजे जेव्हा त्याने जे शिकवलं NLP, माइंड प्रोग्रामिंग, त्याच्यात सतत 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 अभ्यास, रायटिंग, हे करता करता 1 लाख रुपये कधी पार केलं पत्ताच नाही लागला, आणि तेही रेखी आणि टॅरो मधूनच. आणि आजही घरात बसून असे नाही की मला खूप बाहेर जावं लागतं आणि खूप काहीतरी वेगळं मी बोलते, असं काहीच नाहीये. किती सिम्पल, किती साधं सिम्पल आहे. माझे शिकवलेले स्टुडंट्स म्हटलेच खूप भरभराट झाले, त्यांची वर गेलेत, कितीतरी रुपये कमवतात. आजही त्यांचं थँक्यू नाही, ते मेसेजेस येतात, ते करतात, आपले अनुभव सांगतात, त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट पाहते. हे त्यावेळेस तर मला कधीच नाही वाटलं होतं असं कधी होऊ शकेल. पण हेच आहे जर्नी आत्मविकासाची. कारण मी प्रत्येक पॉइंटवर विचार केला, प्रत्येक पॉइंटवर ऍक्शन्स केल्या, आणि त्या मी पॉइंट तुम्हाला सांगते.
हे तुम्हाला प्रत्येक क्षणामध्ये जागृतीने करायचं आहे. हे होईल. काही दिवस तुम्हाला अभ्यास करावा लागेल स्वतःवर. स्वतःसाठी काढा वेळ यार. स्वतःसाठी वेळ काढा. कितीही तुम्ही बिझी असेल तरी झोपताना 5-15 मिनिटं तरी स्वतःसाठी विचार करा. विचारच करायचा आहे ना. तर निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा छान वही डायरी लिहून स्वतःचे विचार लिहा. स्वतःचेच विचार लिहा. तुम्ही ना काही 2-4 वर्षानंतर जेव्हा तुम्ही स्वतःची डायरी बघाल ना मागे वळून, आश्चर्य होईल की अरे यार हे आपण लिहिलं होतं. लिटरली मी तुम्हाला माझ्या डायऱ्या दाखवेल वाटलं. इतके मी असं लिहिण्याची सवय माझी की काय सांगत होते. तर हे स्वतःच्या जसं आपण रागीट होतो, स्वार्थी होतो, भितरत होतो, तर त्याच्यावर सुरुवात करा. लिहा, समजून घ्या. आणि हेच समजून घेणं म्हणजे शिकणं, ही आपल्या आत्मविकासाची सुरुवात आहे. ठीक आहे. नंतर मग आपल्या वेदना होते आपल्या, किंवा आपले काही अपयश होते, तर हे सर्व त्यांना बघण्याची दृष्टिकोन बघा. की ज्या वेदना तुम्हाला मिळाल्या किंवा जे अपयश मिळालं, हे सर्व तुमचे गुरु आहेत. म्हणजे हेच आपल्याला पुढे नेतात. हेच आपल्याला खोलवर डोकायला लावतात. म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये बघायला लावतात की मला माझ्यासोबत असं का झालं. मला कुठे दुरुस्ती करायला पाहिजे. सो माझं सगळ्यात मोठं अपयश म्हणजे पैशांचं होतं. हार होती. शुभेच्या म्हणजे आज किती सुंदर शुभेचं म्हणजे इतकी मी तुम्हाला जरी मी रेकीचं शिकवत असेल ना, तरी पण आतमध्ये मला खूप खोलवर त्याचा खूप भाव होता की शुभीचं कसं होईल. पण आलं ते हळूहळू. मी बिलकुल रिलॅक्स होते अगदी. जे होईल ते होईल, नाही होईल तर नाही होईल. आपण तिघे मस्त एन्जॉय करेन. आणि मीच नाही, आम्ही तिघी माहिले की एकमेकींची मस्त बस, की काहीच कुठे म्हणजे हेच नाहीये. कसं इतका चांगला मुलगा मिळाला की काय सांगू मी तुम्हाला. तर आज त्याची शॉपिंग करायला गेली होती मस्त. तर ते ह्या सगळ्या गोष्टी होतात. तुम्हाला आतमध्ये आपल्याला म्हणजे बघायचं आहे. आणि ह्या ज्या वेदना होतात आपल्या लाईफमध्ये, अपयश येतो किंवा निगेटिव्हिटी येते, ही सर्व आपले गुरु असतात. जसं आपल्याला याच्यामध्ये मी ओम गुरु म्हणून तुम्हाला मेडिटेशन पण शिकवलेलं आहे है ना. कोणी काही बोलो, कोणी परिस्थिती डाऊन हो, पैसे गेले किंवा कोणी आपले जवळचे व्यक्ती जातात, नवरा गेला, केवढा मोठा म्हणजे पाठीचा कणाच हल्ला ना सगळा. त्यावेळेस इतकं वाटायचं कसं जगू शकेन मी यार, कसं म्हणजे त्याच्या आधी मला आश्चर्यच म्हणजे कधी वाटलंच नाही की विधवा बायका जगतात यार कशा हा गोष्टीवर विचारच नाही कधी. अरे कधी पाहिलंच नाही. ते हळदी कुंकू, ते नवऱ्याचं नाव घेणं, ते लाजरं बुजरं चेहरा, हे ते सगळ्या गोष्टी. वा, मस्त जगत होती मी ते. आणि एका क्षणामध्ये सगळं छाटूनच टाकलंय भगवंताने. आणि त्याच्यानंतर ती रिअलिस्टिक लाईफ दिसली. आणि जेव्हा मग मी ह्याच्यावर वर्क केलं, म्हणजे एक वुमन याच्या एक अनाथाश्रमामध्ये गेली होती. तर तिथे सगळे असेच लेडी, सिंगल लेडी होत्या. कोणाचं म्हणजे नवरा मेला, तर कोणी रेप केलेला आहे, तर कोणी छळलं. तर त्याच्यामध्ये 15-16 वर्षाच्या मुलीपासून तर अगदी 50-55 वर्षाच्या लेडीज पर्यंत होते. तर जेव्हा मी तिथे त्यांना शिकवायची, रेकी शिकवायची, किंवा मग शिकली होती मी पार्लरचं वगैरे पण शिकवायचे मी त्यांना. म्हणजे पैसा कसा कमवायचा, कारण पैसा गेला होता माझ्याजवळ. मी तोच विषय निवडला की पैसा कसा कमवायचा. आणि त्यासाठी मग मी पार्लरचा कोर्स त्यांना शिकवायचे वगैरे. तर अक्षरशः मला आज हे म्हणजे आठवलं ना तर असं थरकाप येतो की असे ते छोट्या मुलीला ना तशी साडीचा पल्लू म्हणजे अशा पकडायच्या अशा, म्हणजे आईच्या नजरेने पाहायच्या ग त्या. म्हणजे असं वाटायचं की मी काय करू यांच्यासाठी यार. म्हणजे माझ्यापेक्षा किती दुःखी लोक आहे, किती छोट्याशा वयामध्ये यांच्या लाईफमध्ये दुःख आलं यार. मी तर 30-40 वर्षाची झाली होती. मी तर मला 2 पोरी आहे, माझं तर सगळं झालंय. तर सगळ्यात मेन म्हणजे तर मला बापाचं आजपर्यंत प्रेम मिळते. माझ्या पोरींना 9व्या वर्गातच बाप फिरवून घेतला. त्यांच्यावर काय बितत असेल. हे जेव्हा आपण आपलं सोडून जेव्हा त्यांच्याकडे बघतो, दुसऱ्यांच्या वेदना बघतो, तेव्हा आपल्या वेदना कधीच निघून जातात. आणि तिथे खरं आपल्याला पॉवर मिळतं. म्हणून दुसऱ्यांच्या वेदना बघायला शिका. आणि आपल्या स्वतःच्या वेदना आल्या ना, तर तो नक्की तुमचा गुरु असतो. त्या वेदनाच तुम्हाला, अपयशच तुम्हाला शिकवतो. ज्यांच्या लाईफमध्ये अपयश नाही, वेदना नाही, त्यांची प्रगती नाही. समजून जा. खुश होऊन जायचं आता की अरे वाव, ये कुछ आया है ना कीर्ती. मजा येते मग की अब कुछ है, जे तो नियती मला पुढे न्यायला सांगतोय.
तर अशाच पद्धतीचं आहे. आणि ह्याच आपल्याला आज समजून घ्यायचा आहे, विषय समजून घ्यायचा आहे. तसं तर मी लिहून पाठवतेच तुम्हाला, कीर्ती तर लिहिलंच असेल छानपैकी. पण आता मी तुम्हाला प्रश्न विचारते, तर त्याचं उत्तर द्या, किंवा तुम्हाला काय समजतं त्याच्यावर हे करा. की तुम्ही स्वतःला गेल्या काही वर्षामध्ये तुमच्यामध्ये काही बदल झाला असेल, तर काय माझ्या स्वभावात बदल झाला. जसं आता कीर्ती तर रोजच शेअर करते की मी असा विचार करत होती, आता मला असं समजलं, हे समजलं. पण खरंच तुम्ही प्रत्येकाने करायला पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा बोलता ना, ते शब्द तुमच्या ब्रह्मांडामध्ये जातात, आणि तो जास्त म्हणजे त्याला काय म्हणतात, स्वरूप येतं, बदल होतो, है ना. किंवा आणखी म्हणजे मला आता ह्या मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर मला कुठपर्यंत, मी कुठे आहे, कुठे मला जायचं आहे, किंवा आणखी कोणत्या गोष्टीत मला वाढायचं आहे ना. आणि मी आता स्वतःकडे, जसं आता आपण हे जे बोललो, तर त्याच्यात काही फरक झाला का, की मी स्वतःकडे पूर्वीपेक्षा जास्त प्रेमाने पाहू शकते का. तर अशा पद्धतीने मला तुम्हाला काय वाटतंय याबद्दल तुम्ही मला सांगा. ठीक आहे, तर बोला, कोण बोलेल. मॅडम मी बोलू? येस, बोला. हा. मला ह्याच्यामध्ये म्हणजे आतापर्यंत जे शिकली ना मी तुमच्या सानिध्यात आल्यापासून, म्हणजे एक स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला माझा. की वाव. आपण मागे मागे विचार केला तर आपण काय होतो आणि आता आपण काय झालो, खूप बदल झाला हे जाणवते. जो आपण विचार कोणता करत नव्हतो, की म्हणजे आपल्या वागण्याबद्दल आपण विचार करत नव्हतो, तो आपण विचार करायला लागलो. हम्म. हा नक्कीच माझ्यामध्ये बदल झाले. क्या बात. म्हणजे कमीत कमी विचारायला सुरुवात तर झालं, विचारांना बदलणं आणि विचारांकडे बघणं सगळ्यात मेन म्हणजे. नाही तर आपल्याला विचाराकडे बघावं लागतं हे सुद्धा माहिती नव्हतं, हो ना. खरंय. म्हणजे आपण म्हणतो खूप विचार येतात माझ्या मनात, खूप विचार येतात माझ्या मनात, इतकं म्हणजे त्या विचारानेच माणूस डिप्रेशन मध्ये जातं. डिप्रेशन सारखी बिमारी काहीच नाहीये, नाहीये ती बिमारी. बस ते आपण आपल्या स्वतःला लाडवणं आहे, की मी डिप्रेशन मध्ये गेलो म्हणजे स्टँडर्ड वाटतं काहीतरी. पण डिप्रेशन म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. बिलकुल नाही, म्हणजे तुम्हाला विचारांबद्दल अवेअरच नाहीये, है ना. तर खूप खूप धन्यवाद. खूप छान अश्विनी. खरंच अश्विनीमध्ये मी पण बदल बघते, आणि इतकं रेग्युलर माझ्या क्लासेस करतात ना, की मी प्रत्येक क्लासमध्ये मला अश्विनी दिसतेच. प्रत्येक क्लासमध्ये, मग तो विकतचा असो की जे काय असेल ते. तर हे एक मला खरंच खूप चांगलं वाटतं. नक्कीच. अजून कोणाला काय बोलायचं आहे. येस प्रज्ञा. प्रज्ञा पण आलेली आहे. येस प्रज्ञा. येस कंचन, बोल. हा मॅम, आता दीपक केळकर सर पण होते वाटतं है ना क्लासमध्ये. हो का, येऊन गेलेत का माहिती नाही, माझं फोकस त्याच्यावर होतं ना, माझी हा. स्क्रीन. हो त्यामुळे हो. कदाचित मला दिसले नाही. हा. हो, हा ते येतात, नाही ते मी तर कोच आहेत. हा. हो, मी ऍक्च्युली 1 वर्ष नाही, 7 महिने झालेत मॅम तुमच्याशी अटॅच होऊन आणि हो. रेकी करून आणि सगळ्या गोष्टी करून. मी तुम्हाला म्हंटल ना की माझं 70% माझा म्हणजे डिप्रेशन, अँझायटी आणि राग हे सगळं असा खूप कमी झाला होता. पण आता हे जेव्हापासून हे सेशन्स करते ना, तेव्हापासून म्हणजे खूप आणखी खूप वाढले. अगदी आता मला वाटते की मी 10% अशी राहिली असेल की असं आणखी पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करण्यासाठी. 10% ह्या क्लासपासनं, म्हणजे क्या बात आहे. अगोदरचं तर होतं, पण ह्या क्लासमुळे खूप अशी असं खूपच आध्यात्मिक आणि असं खूप असं इतकं लाईफ मध्ये कधीच असं रिलॅक्स वाटलं नव्हतं मला. आणि खूप छान वाटतं. आणि मला फॉरगिव्हनेस म्हणजे मला करता यायचं नव्हतं, पण जे आतापासून आपण सेशन्स करतोय ना, तर मी सगळ्या गोष्टींना सोडून देते. ठीक आहे ना, असं तू बरोबर आहेस ना, म्हणजे स्वतःला इतकी प्रायोरिटी देऊन आणि स्वतःचं मेंटल पीस, फोकस, असं इतकी क्लॅरिटी नव्हती. पण ह्या क्लासेस पासून खूप असं फरक पडलाय माझ्या आयुष्यात. खूप छान वाटतंय सगळं. क्या बात है. आणि आता पुढे वेद पण सरांनी म्हणजे एकच वाक्य सांगितलं की ये समय भी बदल जाएगा, बस ये मंत्र ध्यान रखो, हा. बोले ये समय बदल जाएगा। सुख में भी ये समय बदल जाएगा, दुख में भी ये समय बदल जाएगा। कोणताच वेळ एकसारखी राहत नाही. खूपच छान. हो मॅम, पण ते इतक्या वर्षाचं असतं ना मॅम ते, कारण एकदम नसतं जातात. आता आम्ही तर अर्ध्या वयाचे झाले तिथे जे जे सगळे आलेले आहेत. तेवढं ते रूट कॉजला जाऊन ते बाहेर निघणं, ते आणि ते पण म्हणजे तुमच्या सोबत अटॅच होऊन ते खूप लवकर झालंय ते.
मे बी हम्म. म्हणजे तुम्ही आणखी भेटला नसतं तर आणखी किती लेट झालं असतं, कदाचित भेटलंही असतं नसतं. ही पण खूप हे आहे, म्हणजे खूप तेच आहे, देवाचेच असे उपकार आहेत की तुमच्याशी पण आम्ही जुळलो सगळे. खरंच खरंच आहे एकदम, म्हणजे तो देवाचे उपकार, म्हणजे त्यांनी मार्ग आपल्याला दाखवलाय, खरंच आहे. आपणच बघायला तयार नसतो, पण तो दाखवतो बरोबर. मार्ग, है ना. तर नक्कीच कंचन, सगळ्यांना रिक्वेस्ट कर आणि त्यात मेसेज मध्ये टाक की या सगळ्यांना, है ना, पर्सनली. हे कारण एक गोष्ट सांगायची आहे मला. हा, आपण म्हणजे आपण अगोदरच बोललो होतो, आता सेशन चालू होतं ना, की बरेच लोकांना ही समजत नाही. आता मी इतक्या जणांना टाकले मॅम, म्हणजे व्हॉट्सअप, म्हणजे तुम्ही म्हणण्याच्या अगोदरपासून पण टाकले होते, पण तरी खूप हे लोक तितक्या लेवलला जातच नाही. त्यांना वाटतं ही काय सांगते अशी. त्याचं म्हणजे ठीक आहे. बहीण असो, तर मम्मी असो, त्यांना असं हे नाही होत, एकदम कळत नाही बरोबर आहे. त्या गोष्टी. पण आपलं काम आहे हॅमरिंग करत राहायचंय, करत राहायचंय, करत राहायचंय. कोणी ऐकू न ऐकू, शेवटी कुठून ना कुठून जुळल्या जातं, हे मात्र जरूर आहे. आणि याचा फायदा दुसऱ्यांना कोणाला हो नाही ना, नो, मला तर जरूर होते. म्हणजे जेवढं तुम्ही दुसऱ्यांना सांगता तेवढं तुम्ही इंटिग्रिटी मध्ये राहता ना, की नाही मला तर राहायचंय, मला तर करायचंय, म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत राहणार. यालाच इंटिग्रिटी म्हणतात, है ना. बरोबर. हो चला, खूपच छान कंचन, खूपच धन्यवाद, आणि शेअर केल्याबद्दल खूपच छान. बढिया. चला, अजून पण काही त्यांनी कोणाला बोलायचं? मेसेज केलाय की जायच्या आधी असं सांगायचं. कोणाला? कोण बोलताय? हॅलो. बरं, अजून कोणाला बोलायचं आहे? बोला, बोलायचं असेल बिलकुल हात वर करा, म्हणजे मी तुम्हाला हे करते, ओपन. ठीक आहे, समजतंय ना तुम्हाला मला काय बोलायचंय ते? ठीक आहे. तर चला, एक आपण हलकासा एक आपण म्हणजे मेडिटेशन घेऊया, आणि जे काय आज आपण शिकलो त्याला थोडस मेडिटेशनच्या थ्रू आपण रिपीट करतोय. तर चला, हेच लवकर तुम्हाला आवडतं ना मंत्र? चांगला वाटतं कारण. तुम्हाला खरंच दुःख किंवा खूप हे होत असेल ना, हा हा मंत्र लावा. खरंच सुंदर आहे. सगळ्या जगाचं कल्याण होईल, बस एवढंच मंत्र बोला, तुमचं आपोआप कल्याण होतं. शांतपणे बसा, डोळे बंद करा. तर लक्ष श्वासांकडे द्या. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे, अगदी आपोआप जातो आहे. आज आपण शिकलोय सेल्फ इव्होल्युशन. सेल्फ इव्होल्युशन म्हणजे काय? सतत नव्याने बदलत जाणं, घडत जाणं, वाढणं, समजूतदार होणं,
रोज आपण काहीतरी शिकतो, अनुभवतो, बदलतो. ह्यालाच म्हणतात घडणं, बिकमिंग. प्रत्येक चांगले अनुभव किंवा वाईट अनुभव आपल्याला काही ना काहीतरी शिकवतच असतात. मी असाच आहे ही कल्पना, ही संकल्पना सोडून मी कसं बदलू शकते, असा दृष्टिकोन ठेवायचा आहे. स्वतःच्या आयुष्यात बघा, कधी आपण कुठे राग व्यक्त केला असेल, कुठे स्वार्थाने वागलं असेल, कधी कोणाच्या चुगल्या चहाड्या केल्या असेल, शिव्याश्राप दिल्या असेल. आज ती सिच्युएशन समोर आली तर मी माझ्या मानसिक, भावनात्मक आणि आध्यात्मिक लेवलला कशी बदलू शकेल? त्यावेळेस आपल्याला ज्या वेदना झाल्या असतील किंवा अपयश आलं असेल, हेच आपले गुरु आहेत. ह्यांनीच आपल्याला आजपर्यंत पुढे आणलेलं आहे. आणि हीच आपल्या आत्मविकासाची सुरुवात असते. फील करा, स्वतःकडे बघून विचार करा. रिव्होल्यूशन करायचं स्वतःमध्ये म्हणजे काय बदल करायचा आहे मला माझ्यात? माझी मानसिकता, भावनात्मकता, आध्यात्मिकता कोणत्या पातळीवर आणि कुठे न्यायची आहे मला? ब्रह्मांडाच्या नजरेने मला बघता येईल काय? कालच आपण शिकलोही होतो की पोस्टाचं पेपर पत्रावर जे पत्ता असतो त्याच पत्त्यावर तो पत्र पोहोचतो. याच नियमाने आपल्या आयुष्यात जे सुख दुःख आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत, म्हणजे आपण मानसिक, भावनात्मक, आध्यात्मिक पत्ता आपलाच दिलेला आहे. नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल. कोणाला आपला पत्ता द्यायचा? बिकमिंग म्हणजे फक्त पोहोचणं नाही, तर
सतत घडत राहणं, विकसित होत राहणं आहे. Samasta Sukhino Bhavantu Loka Samasta Sukhino Bhavantu Loka Samasta Sukhino Bhavantu. Loka samasta sukhino bhavantu. Om Shanti Shanti Shanti. Om Shanti Shanti. Om Shanti Shanti. Shanti. वातावरणाप्रती जागृत होऊन हलकेच आपले डोळे उघडा. वाव, खूप छान वाटलं. बोला, कोणाला बोलायचं आहे काही? हा मॅडम, मला बोलावंसं वाटतंय. येस, बोला. हा तुम्ही जो क्लास सुरू केलाय त्याबद्दल पहिलं थँक्यू. कारण आपल्याकडे बघण्याचा म्हणजे करत होतो, पण हे अवेअरनेस जो आहे दिवसभरात त्या त्या प्रत्येक वेळेला आपण काय विचार करतो, बिकमिंग, म्हणजे हे फक्त नुसतं असं विचारात होतं, खरं आता ते स्वतः आचरणात यायला लागलंय. घडतंय म्हणजे घडण्याची प्रक्रियेकडे लक्ष जाते आपलं, येस. असं आहे ते, हा है ना. हा घडत तर तसंही होतो आधी आपण, पण हा आता ह्या प्रक्रियेकडे लक्षपूर्वक घडतोय आपण म्हणजे. हा 4 बरोबर. वर्षापूर्वी मी तुमच्याशी जोडले गेले आणि त्यावेळी मी खूप म्हणजे तुमचे काही क्लासेस वगैरे सगळे हे केले, सगळं केलं. त्यावेळी खूप म्हणजे हे झालं. परत काही कारणाने तुमचं जेव्हा जेव्हा फ्री किंवा जेव्हा जेव्हा क्लासेस असायचे तेव्हा मी अटेंड, कारण तुमच्याशी कनेक्ट राहायला खूप म्हणजे चांगलं वाटतंय आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी येते ते खूप छान वाटतं. म्हणजे ते ऐकून आता परत तो हा जो तुम्ही क्लास सुरू केल्यापासून पुन्हा आपल्यात बदल व्हायला लागलेत, कारण त्यामुळे छान वाटतंय. थँक्यू. धन्यवाद, आता थँक्यू. मी तेच मेडिटेशन मध्ये तोच विचार करत होते की आपण म्हणजे आता होतं हे सगळं, पण आता आपण आपल्याकडे बघण्याचा तो अवेअरनेस, दिवसभरात आपले विचार बघण्याचा, तुम्ही जे म्हणताय आपले विचार बघायचे, तो अवेअरनेस वाढला. स्वतःची ओळख तुम्ही ह्या म्हणजे ह्याचं हे अगदी बरोबर परफेक्ट दिलंय, स्वतःची ओळख. त्यामुळे त्याला अगदी बरोबर ते हे आहे. परफेक्ट. थँक्यू. खरंच पुस्तक लिहा असं वाटतं मला याच्यावर, विषयावर. खरं लिहायचं. नक्कीच लिहा मॅडम. हो मॅडम. तुमच्याकडून असं खूप एक एनर्जी येते अशी. हा ना. मला हा हा खरंच आहे. असं खूपच ऐकत छान. राहावं तुमचे विचार आणि हे, आणि ते आपण आपल्यात इम्प्लिमेंट करावं. शेवटी गुरु म्हणतात, ते गुरु ह्यालाच म्हणतात ना की ते त्या दृष्टीने त्या दिशेने नेत. गुरुपेक्षा मेंटर तुम्हाला. कोच. हा, तेच कोच म्हणजे येस. आपल्याला तो रस्ता दाखवतो आहे. आपण गुरु म्हणजे कसं एकदम ते खूप संत महात्मा आणि हे करतात ना, तसं सारखं होऊन जातं. पण ऍक्च्युली गुरु म्हणजे मार्गदीपक. तुम्हाला आता भगवान बुद्धाने सुद्धा स्वतःला गुरु नाही म्हटलं, तर मी कोणता गुरु नाहीये की कोणता महात्मा नाहीये. मी तुम्हाला मार्ग दाखवतो. तुम्हीच आहात तुमचे मार्गदीपक ऍक्च्युली. आता दीपक हो.
बस हेच आहे, समज देणं, दाखवणं, है ना. बोल कीर्ती, काय म्हणते? मॅडम, मला तर अक्षरशः असं वाटतंय ना की साक्षात परमेश्वरानेच हा कोर्स माझ्यासाठी सुरू केलाय, माझी साफसफाई करण्यासाठी. क्या बात लिटरली. है. कारण सांगू, बदल आज जे आपण शिकलो, तुम्ही जे शिकवलं, बदलाला मी खूप घाबरायचे. हम्म. खूप घाबरायचे. म्हणजे मला जरा छोटीशी गोष्ट बदलली ना, माझं मी एक रुटीन सेट करून ठेवायची कोणतंही, की हा आता हे सेट झालंय. पण तिथे जरा जरी मला आज इथलं तिथे करावं लागलं ना, मी खूप घाबरायचे आणि त्यात मी कोलमडून जायचे. मला माहीतच नव्हतं की बदल स्वीकारायचा असतो. मग नंतर हळूहळू हळूहळू त्या ज्या घटना घडत गेल्या, मग मी ही शिवानी दिदी ते ऐकत राहिली, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ऐकत राहिली. मग मी ते स्वतःला हळूहळू हळू एक्सेप्ट केला आणि आज तो दिवस आला आहे की खरंच ते आपण म्हणालो की काय आता हे बिकमिंग म्हणजे आपला बदल सतत स्वीकारत राहणं. हम्म. तर हे इतकं डिवाईन आहे ना माझ्यासाठी की खरंच मला आता असं वाटायला लागलंय की बदल इतका सुंदर विषय आहे ना, आणि तो मी टाळत होते, म्हणूनच मी तिथे अडकून पडले होते. सतत बदलत राहणं हे एकच किती गोष्ट सुंदर फिक्स्ड आहे. आहे. एकच गोष्ट फिक्स्ड आहे, आणि ती म्हणजे सतत परिस्थिती बदलत राहील. बदलत राहील. हो. म्हणजे ही एकच गोष्ट फिक्स्ड आहे, ही एकच गोष्ट परमनंट आहे, की सतत बदल होत राहील. किती मस्त आहे ना. हो ना. खरंच खूप छान. खूप असं आहे छान. ते. आणि पर्यायच असं नाही वाटायला याच्याशिवाय. लागलं की एक्सेप्टिंग आणि छान वाटतं. आता खरं कळतंय की हा आपण एक एक टप्पा पुढे जातो. आणि सांगू का, अं, पहिला ना असं उठलं की असं काहीतरी वेगळेच विचार असायचे, पण आता सतत जे आपण शिकतोय ना त्याचंच चिंतन मनन दिवसभर चालू असतं. त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. क्या बात खूप आहे. खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू आणखीन एक सर्वांना. छोटस शेअर करते. हा. आणखीन एक छोटस शेअर करते. जसं मी काल म्हणाले ना की मी सॅड सॉन्ग ऐकायचे. तर मला आता असं दिवसभरात मला एकच जाणवलं की अरे, मी एकच गाणं म्हणजे त्या त्या पद्धतीचं गाणं गायला हवं होतं की जिंदगी मिलके भी जाएंगे, हाले दिल जाके सुनाएंगे, हम तो सात रंग है, ये जहां रंगी हम्म. बनाएंगे. म्हणजे किती क्या बात रंगीबेरंगी है. झालं असतं माझं आयुष्य. बहुत बढ़िया, बहुत पण मग बढ़िया. आता ही ट्यून सेट करणार मी. किती छान वाटतं ना कीर्तीच्या चेहऱ्यावर हसून. अरे हीच तर कमाई आहे ग आपली. खरंच हो हो खूपच छान. मॅडम. थँक्यू. थँक्यू. जबरदस्त. थँक्यू. वाव. बढिया. चला, तुम्ही छान आले तर आपण मग एखाद्या वेळेस गेट टुगेदर पण करू. तुम्ही नागपूरला या, नाही तर आपण मध्ये कधी ठरवू, है ना. तर